पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालेला आहे। गोरक्षकांनी खोत यांना धक्काबुक्की करत गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केला आहे। सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालेला आहे। पुण्यामध्ये हा प्रकार घडलाय। गोरक्षकांनी खोत यांना धक्काबुक्की केलेली आहे। गुंडागर्दी करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलाय। सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय। मार्गाने चालवता जो गोशाळा चालवतो तो दयावान असला पाहिजे। मग तो मालक सोडून हे लोक इतर येतात कसे कसे काय गुंडागर्दी होती? हा काय प्रकार आहे? ते म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी सरकारी मुख्यमंत्र्यांना आम्हाला उद्या मिलिंद एकबोटे प्रेस घेते तुमच्या विरोधात। असं आहे की सदाभाऊ खोत सुद्धा हिंदू आहे, मराठा आहे। आम्ही देशी गायला गोमाता मानणारी माणसं आहोत। धार्मिकतेच्या आडुशाला लपून जे खरे गोरक्षक आहेत त्यांचा मी आदर करतो। म्हणून आम्ही काय करावं? मग आता असं करावं का आम्ही मार खावावा? आता माझ्यापाशी असे 2-4 व्हिडिओ आहेत। माझ्या पुतण्याला मारले हो 4 दिवसापूर्वी तलवारी लावून। आता काय करावं? आम्ही सरकारला मी विनंती करतो, गोरक्षकांना करतो, ही जनावरच घ्या, सांभाळा, धारा काढा आणि सगळ्या राज्याला देशाला द्यायला। आमची एक मागणी आहे की हे जे काय आहेत रस्ते आता मी नाव नाही त्यांचं घेत, रस्ते जे आहेत गाई म्हैशीचं दयावान त्यांना या म्हणावं मारायला इथं आम्ही बसलूया। हे होते सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की मी इथं ठिया मांडून बसलेलो आहे। आपण बघू शकतो हे सगळे शेतकरी आहेत ज्यांच्या गाया त्या गोरक्षकांनी पकडून नेल्या होत्या। त्यांच्या विरोधात सगळे ठिया आंदोलन सुरू केलेले सदाभाऊ खोत यांनी आणि सगळी आपण बघू शकतो हे सगळे यांचं म्हणणंच ते आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या गायी सोडले जात नाही। बरं ज्या गोशाळेत त्याचे गायी आणि म्हशी म्हणजे गायी पण नाहीत, म्हशी ज्यांच्या न्यायालयात त्या सगळ्यांच्या परत मिळाव्यात यासाठी सगळं आंदोलन यांनी इथं ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांची हे बघा पोलीस स्टेशन समोर यांनी आंदोलन सुरू केलं। बघू आता पोलीस नेमकी काय भूमिका, विशेष म्हणजे पोलिसांना घेऊन गेले होते तिथे तरी त्यांना पोलिसांसमक्ष धक्काबुक्की झालेली। सदाभाऊ खोत यांना आमदार आहेत, शेतकरी नेते आहेत आणि विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आहेत। जर असं होत असेल तर मी नेमकं चुकतंय कोणाचं याचा विचार करत आता सरकारने आणि प्रशासनाने करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, जी मीडिया, पुणे। तर फुरसुंगीमधील गोशाळेमध्ये गोरक्षकांकडून धक्काबुक्की होताच सदाभाऊ खोत हे संतापलेत। सिंहगड पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आमच्या म्हशी आम्हाला परत द्या अशी देखील मागणी सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। पुण्यातील सिंहगड ठाण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आता या गोरक्षकांवर कडक कारवाईची मागणी केलेली आहे। तर फुरसुंगीमधील गोशाळेत गोरक्षकांकडून धक्काबुक्की होताच सदाभाऊ खोत हे संतापलेले आहेत, त्या आक्रमक झालेत। सिंहगड पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान पोलीस देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आमच्या म्हशी आम्हाला परत द्या या मागणीवर सदाभाऊ खोत अद्यापही ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपल्या सहकाऱ्यांच्या सह ते आता या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायला बसलेले आपल्याला पाहायला मिळतंय। फुरसुंगीमधल्या गोशाळेत गोरक्षकांकडून त्यांना धक्काबुक्की झालेली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। सिंहगड पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। दरम्यान आता सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न सुरू आहेत। पोलीस देखील त्यांच्याशी बातचीत करतायत, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या संपूर्ण गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी या मागणीवर आता सदाभाऊ खोत आपल्याला ठाम असलेले पाहायला मिळतात। दुसरीकडे आमच्या म्हशी आम्हाला परत द्या अशी देखील आक्रमक मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। त्यामुळे आता यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे देखील लक्ष लागलेलं आहे।